मंत्री उदय सामंत असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात अश्वारूढ पुतळा, हातात धनुष्यबाण घेतलेला त्या खालापूरमध्ये आम्ही उभा करू। कशासाठी पुतळे हवेत? एक बांधला तो बस झाला ना, एक बांधला ना, छत्रपतींचं ते स्मारकान पडलं ना, ते केलेत ना विटंबना त्या महाराजांची आपल्या केलीत ना, मग कशाला आता स्मारकांचे? अरे गड किल्ले उभे करा ना, भिंती ढासळत चाललेत, जमीनदोस्त होत चाललेत ते गड किल्ले, त्यांना द्या ना नवी संजीवनी। इथं तुम्हाला पुतळे उभे करायचे चला, कारण तुम्हाला पैसा खायला मिळतोय, त्याच्यामध्ये पैसा मिळतोय ना। ते गडांवरती दगडी लावून काय आम्हाला मिळणार आहे? हो, आम्हाला काय मिळणार? आम्ही साला पैशासाठी फक्त हापापलोय, नुसते सत्तेत येऊन बसलोय। हे त्या मंत्री आहेत ना, हे कोण? त्यांना म्हणा हे पुतळ्या बितळ्यांचा नाद सोडा, छत्रपतींच्या गड किल्ल्यांसाठी पैसे वापरा, नाहीतर तुम्हाला आम्ही घरचा आहेर देऊ। ते कोणते काय तुम्ही असाल कोण तुमच्या घरी, पण या सगळ्या गोष्टी आता आम्ही हिंदू म्हणून, शिवभक्त म्हणून सहन करणार नाही। बस झाली छत्रपतींची विटंबना। छत्रपतींच्या गड किल्ल्यांकडे लक्ष द्या, तुम्हाला वारंवार सांगतोय, नाहीतर एकदा जर पेटलेत ना सगळी लोक, तर मग तुमची सत्ता बित्ता गेली खड्ड्यात, तुम्हाला देखील खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही आम्ही।